तर आज बनवू पुन्हा एक रेसिपी। मी इथं अंडे ठेवले होते अर्धा डझन उकडायला। थोडे 1-2 जास्त होते, तुम्ही पण करायचं ते। उकळून झाल्यानंतर असे सोलून घेतले मी आणि तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। एकदम जास्त गरम नाही होऊ द्यायचं आणि अंडे एक सोडून द्यायचे त्यामध्ये। आणि मी जशी भाजली आहे तसंच सेम भाजायचं। जसं मी करते आहे तसंच सेम आणि छान पलटवत राहायचं मधून म्हणजे एकच साईडून भाजायला नकोत म्हणून। आणि 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, सांबार घेतलाय, 1 टमाटर घेतलाय, तशीच हळद घेतली आहे, मसाला घेतलाय सुरस, तिखट चवीनुसार आणि धने पावडर आणि मीठ चवीनुसार। इथं घेतलाय अद्रक लसूणचा पेस्ट आणि खडे मसाल्यांचा पेस्ट। आणि जे आपण अंडे कसे फ्राय करून घेतले होते त्यांना असे कट द्यायचे, जसं मी देत आहे तसं। कट दिल्यानं कसं काय होतं की त्यामध्ये आतमध्ये मसाला जातो ना छान व्यवस्थित, तर ते खायला छान टेस्टी वाटतात, म्हणजे एकदम उकळल्यासारखे नाही वाटत। आणि मग इकडे तेल परत गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आधी घातले कांदे घालून झाल्यानंतर त्याला छान भाजू दिलेत आणि मग घातले मसाले जे मी तुम्हाला दाखवली होती आधी ते। आणि यांना छान भाजून घ्यायचं, फिरवत राहायचं चम्मच व्यवस्थित। आणि त्यानंतर लगेच टमाटर घालून द्यायचे, ते पण फिरवत राहायचे, छान फिरवत म्हणजे तडाला नाही लागू द्यायचं भांड्याला, नाही का। तर फिरवत राहायचं आरामात। आणि ते झालं की लगेच जे मसाले काढून ठेवले होते आपण ते सगळे घालून घ्यायचे। ते घालून झाले की थोडंसं सांबार पण घालायचं आणि मिक्स करत राहायचं। मग लगेच थोडंसं पाणी घालून घ्यायचं, नाहीतर ते तिखट आहे ना भांड्याला लागून जातं। ते भांड्याला लागलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आणि फिरवायचं परत। आणि जे आपण अंडे उकडलेले होते भाजलेले, त्यांना छान कट लावले होते, त्यांना इथं एक घालायचं, जसं मी घालताय तसं मिक्स करायचं। आणि जमलं तर आपण ते चमच्यानं त्यामध्ये आतमध्ये घालण्याचा ट्रायसुद्धा करायचं। आणि कोणाला असंच खायला आवडतं, तुम्ही असे पण खाऊ शकता छान ग्रेव्हीवाली। आणि जर म्हणजे तुम्हाला एकदम थोडा जास्त पाणी पाहिजे आहे किंवा रस्सा चपात्यांसोबत खायला, तर तुम्ही यामध्ये पाणी आपल्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे 1 ग्लास 2 ग्लास तुमच्या इच्छेनुसार, तुम्ही किती प्रमाणात बनवता त्याच्यावर क्वांटिटी मेंटेन करतोय। तर अशी तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, एन्जॉय करा। आणि नेक्स्ट रेसिपी काय सांगू ते मग नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक यू सो मच।